गोड तुझे नाम. देवाचं रूपही गोड आहे, देवाचं नाम गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत. दारू कडू आहे का नाही? अरे मग एवढे सज्जन आहे तुम्ही, जे हानत त्यानं सांगा ना पटकन. त्याला काय येतं अहो, काय आहे बघा. मग आय कडू आहे, आता महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे मी घेत नाही बरं. नाहीत म्हणसाल हे कसं काय सांगू शकतो. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. नाही नाही अहो दारू कडूच आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझं मला माहिती आहे. काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावातलं एक दारूनं त्याच्या किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. मग मी त्याला दवाखान्यात भेटायला गेलो. म्हणलं अरे काय भल्या माणसा, दारूनं त्या किडन्या खराब झाल्या, आता तर प्यायची बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका हो महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काही प्रॉब्लेम असन म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही बोला. काहीच नाही ना महाराज, पर्याय काय करणार आहे तुम्ही. बघा एक दारू पित होतं, जरा कळलं तर बघा. एक दारू पित होतं, त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो. त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो. ते म्हणे बायको सोडून गेली म्हणून. मग मित्र म्हणे बायको काहून सोडून गेली. म्हणे दारू पितो म्हणून. आता पर्याय काय याला सांगा. पर्याय काय करणार आहे तुम्ही. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषयामुळे गोड वाटतं. हे गोड आहे पण कडू वाटतं. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एखादा म्हणला नाही कीर्तन फिरतन सप्ता फिपता आपल्याला आवडत नाही, त्याला समजावं याच्या अंगातलं पाप अजून गेलं नाही. बरोबर आहे. लय उपेक्षेने बोलतात महाराज लोक. आम्ही कीर्तनाला चाललो ते एखादं म्हणतं कुठे द्यायचा चपका. हा अरे कीर्तन आहे ना ते, काय बोलतील बा. आता त्याचा नादाला लागत कुठं बसता सांगा. कुठं द्यायचा चपका. आता एखाद्याची गाडी आमचीच बंद पडली, मग एखादं आलं की म्हणून हा करा आता इथं जी इठल इठल. अरे अरे बोलता उपेक्षा. विठाला विठाला अशा माणसाला उत्तर देत कुठं बसता सांगा. समजावं काहीतरी. पाप हे अंगामध्ये, देवाचं नाव आवडत नाही. लक्षात ठेवा बरं का. देवाचं नाव घ्यायला आवडत नाही माणसाला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. महाराज म्हणले देवाचं नाव घ्यायला पुण्य लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हारे पैठा होय. कुणाच्याही मुखातून देवाचं नाव येत नाही महाराज. त्याच्यासाठी पुण्य करावं लागतं. सहज होतं का सांगा. आता तुम्ही कीर्तनाला आले, तुम्ही भाग्यवान माणसं आहे. हा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही इथं आलेले म्हणजे साक्षात देव आहात. देव काही म्हणतील मग घरी राहिलेले कोण आहेत, ते महादेव आहेत का. विषयाच्या सुखात गुंतल्यामुळं मन देवाकडे येत नाही, पहिलं कारण. लक्ष द्या बरं का. विषयाच्या सुखात गुंतल्यामुळं मन देवाकडे येत नाही, हे पहिलं कारण. बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही, दुसरं कारण. आणि देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. या तीन कारणामुळं मन देवाकडे येत नाही. अनादि संसार मायेच्या ठाई, अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो का नाही. हे एका जन्माचे संस्कार नाहीत हा, अनंत जन्माचे विषयाचे संस्कार माणसावर आहेत, म्हणून माणसाला विषय आवडतात. तुम्ही बघा ना, अशा पांचट गप्पा मारा, रात कशी निघून जाती कळत नाही. आणि गप्पा मारणारे म्हणतात अरे 5 वाजले ना. दुसरं म्हणतं मग दर्शासाठी काय झोपायचं, हल द्या जरसा आधी. बरोबर आहे का नाही. हां. आणि कीर्तन 11च्या पुढे 2 मिनटं जाऊ द्या. कोण आणलं होतं त्याला. मनाचा स्वभाव आहे हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले ह्या गप्पा मारत चला. विषयाचे सुख माणसाला आवडतच ना हो. मग गप्पा मारलेले आवडणार नाही तर काय. लहानपणापासून आपल्यावर विषयाचे संस्कार आहे. आपल्या घरात कोणते संस्कार आहे. ए शिक रे बाबा. कशामुळं. अरे शिकला तर नोकरी लागल, मग नोकरी लागल त्याच्याशिवाय पोरगी देणार नाही कोणी, नाही तर वरातीत नाचायच्याच कामी. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. अरे त्याच्याशिवाय पोरगी देणार आहे का कोणी सांगा. लक्ष देऊन ऐका बरं का मला काय सांगायचं. मग काय संस्कार आहेत आपल्यावर. काय नाही, तुला शिकायचं, नोकरी लावायची आणि लग्न लावायचं बस. याच्या वर्षाचं लेकरू असतं मायाव, असं कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची माय त्याच्या संग खेळती.
तर मामाची पोरगी बायको करायची, दमधर कोणाची करायची आणि कुठून आणायची तुला सांगायचं काम पडणार आहे का? त्याला मोठं तर होऊ दे. आता एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? अहो खेळणाऱ्या लेकराला म्हणतात माणसं ही तुही बायको. भावाची पोरगी आली का ही तुही बायको, शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. आता त्याला बायको नाही आवडणार तर कोण? बरं हे कोण घातली बायको त्याच्या डोक्यात? माय ना. बरं करून कोण द्यायला लावली? आपल्या इकडली भाषा, माय बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय, अशी आपली इकडे बरोबर अशी म्हणणारी कोण? आई माय. बरोबर आहे का नाही? आणि पुढं चालून सुना ऐकण्यातली नाही की त्रास कुणाला? मायलाच. मग ते म्हणतं तुलाच आणायची होती, मग घे आता. बरोबर आहे ना, तुलाच आणायची होती ना. बरोबर आहे का? मग लहानपणापासून संस्कार आहेत ते कशाचे? विषयाचे ना. एक आईनं पोरावर संस्कार टाकले माहिती आहे कोणते? हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे कुणाची? शिवाजी महाराजाची? नाही नाही, ही जिजाबाई साहेबांची इच्छा होती. अरे स्वराज्याची कमतरता आहे आणि स्वराज्याची गरज आहे ही उणीव जिजाबाई साहेबांना भासली. म्हणून राजाला, अहो सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं. बापानं ठरवलं होतं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाचं. पोराला सायन्स घ्यावं का आर्ट घ्यावं का कॉमर्स घ्यावं हे कळत असतं. बाप सांगतो हे घे चल, आणि बाप सांगतो तुला डॉक्टर. नंतर पोराची आवड पुढे आहे, पण सुरुवात तर त्यांना परिवारातूनच करावं लागेल ना. बापाने ठरवावं लागत असतं कुणाचा बाप व्हायचं. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. तसं ठरवलं होतं जिजाबाई साहेबानं, मला छत्रपतीची आई व्हायचं. घडलं ते. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. स्वराज्य जर मिळालं असेल तर हे उपकार शिवाजी महाराजांचे पेक्षा जिजाबाई साहेबांचे. अगोदर उपकार आई साहेबांचे तो, नंतर शिवाजी महाराजांचे. लक्षात ठेवा, संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून सर माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर व्हील बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. कळलं माझं बोलणं? सुसंस्कारित माणसं जगाचा फायदा करत असतात. विठाला विठाला. अनादिकालापासून विषयाचे संस्कार आहे. मग आता या विषयातल्या मनाला देवाकडे आणायचं. मग काय महाराज आता हे लेकरं बाळ हे बायको पोरं काय सोडून देऊन भजन करायचं का? सांगा बरं. लेकरं का आता इरीत टाकायचे का नदीत टाकायचे? हे आता काहीच करायची गरज नाही. असोने संसारी बोला जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. संसारी असावे असोनी नसावे. अरे करा 365 दिवस संसार, पण या 7 दिवसात ठेवा सगळे काम बाजूला. परमार्थ आहे. करा ना तुम्ही 24 तास संसार करा. अरे 2 तास तर कीर्तनाला या. अजून काय सोपं करून सांगू? 2 तास. 24 तासातले 2 तास तुम्ही कीर्तनात काढू शकत नाही, मग हे दुर्भाग्य आहे. 4-4 तास ऑनलाईन राहतो माणूस. तुम्ही टाइम लावा, टाइम कधीतरी लावा. 4-4 तास माणूस ऑनलाईन राहू शकतो. मग हा वेळ सत्कार्याला चालला का? काही माणसाला असं सप्ताह चालू झाल्यावर बोलायला लय जमतो. गाव बुडवणं लावलं आहे ना. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. एवढाच जर खर्च काही विकासावर. अरे करतो कशाचा? रोज दारू, अहो रोजच्या दारूच्या गावाचा खर्च धरा. 7 दिवस पेत नाहीत ना लोक, ते कीर्तनात टाका. तुमचा खर्च राहिला कुठं? बोला ना, खर्च राहिला कुठं? 10,000चा एक मोबाईल आहे, गावात 10 कोटीचे नुसते मोबाईल आहेत. टॅली करा. विठाला विठाला. पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटणार. पैसा नाही म्हणून सप्त्याला वर्गणी न देणारे मिळतील, पैसा नाही म्हणून गुटखा खाणं बंद करणारे नाही मिळणार. लक्षात ठेवा, ही मानसिकता आहे माणसाची. मानसिकतेचा दुष्काळ आहे. बरं माणसाचं काही कळतच नाही हो माऊली, काहीच मेळ लागत नाही माणसाचा. माणसं रस्त्यावरचं काही खातात, ते कचोऱ्या पाणीपुरी भेळ फेळ कसंही उघडं पागडं कसंही खातात बघा बरं का. आणि कसं खाऊन मग बिमार पडतात आणि मग दवाखान्यात जातात. लक्ष द्या बरं का. आणि दवाखान्यात डॉक्टर गोळ्या देतो, मग हे विचारतात डॉक्टरला याचा काही साईड इफेक्ट नाही ना.
त्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी त्याने परसाद घ्या. अरे काही बी खाऊन रस्त्यावरचा आला आणि गोळ्याचा साईड इफेक्ट विचारायला लागला. बरं असं आहे ना महाराज, माणसं काही बी खाऊन आजारी पडतात. चक्र कसं आहे बा, काही बी खाऊन आजारी पडतात, मग त्याला दवाखान्यात नेतात. मग त्याला पाहुणे रावळे भेटायला जातात फळं घेऊन, बरोबर आहे. आणि ते फळं त्याच्याजवळ नेऊन ठेवतात आणि हे पुन्हा बाहेर येऊन वडापाव खातात. अरे काही मेळ आहे काय का? विठाला विठाला चक्र आहे, बरोबर आहे का नाही सांगा. मग आता हे संसार सोडून द्यायचा का लेकरं बाळ? अजिबात सोडायचं नाही हो. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. कळलं माया हो. तुम्ही अंगणामध्ये वाळवण टाकता, कळलं ना माझी भाषा तुम्हाला? हां, वाळवण टाकता बरं का. त्या मी मराठवाड्यातली, तुम्ही विदर्भातली, बरोबर आहे ना. तुमच्या आमच्या थोडा फरक आहे ना. आमचं मल तुलं, तुमचं मली तुले, बरोबर आहे का नाही? मली तुले आहे ना तुमचं, बरोबर आहे का ना. भाषेत बदल. चला जाऊ द्या, लक्ष द्या माझ्याकडे. मग ते वाळवण टाकल्यानंतर तुम्ही वाळवण भरून नेता आणि काही दाणे तिथं सांडतात. मग हे पक्षी येतात आणि काय करतात, ते दाणे टिपतात. मग तिथं मुक्कामाल थांबतात का? नाही, दाणे टिपतात आणि उडून जातात, बरोबर आहे का नाही सांगा. तिथं थांबलं पाहिजे का? त्या नाही, गरजच नाही ना. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. कळलं माझं बोलणं सर? पक्षाने गुंतून राहू नये. पक्षांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कुणीकडे जावं महाराज. हा लक्षात ठेवा बघा मला काय सांगाय. आणि गुंतून राहतच नसतात ना, बरोबर आहे का नाही. ना जग छोडो ना हरी भुलो. चालले का दाजी? ना जग जाऊ द्या इथं परेशानी होईल काही. विठाला विठाला ना जग छोडो ना हरी बोलो. कळलं माझं बोलणं? आता आला असं टायमात तर चला, पण विषय नाही सोडायचा. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में, अलिप्त कमळ जळी जैसे. अजून सोपं करून सांगू का? लहाने दाजी उठले बा आता. पाहुण्याला म्हणलं ओ ज्ञान बसून बसून घ्या. विठाला विठाला चला संसारात कसं राहावं माझ्याकडे लक्ष द्या. माया हो, तुम्ही ऐकताय ना तुम्ही? बोलता येतं का तुम्हाला? मग बोला ना, थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माया. ऐका नाही, लक्ष द्या माझ्याकडे. हे बघा संसारात कसं राहिलं पाहिजे माया हो. दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? बोला. दह्यातल्या केसाला काढाय कष्ट, धरला की असा अलगद बाहेर येतो, बरोबर? कष्ट नाही, धरला की अलगद बाहेर येतो. दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का? नाही, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलले की क्लीन चिट मिळते ना, बस एवढा स्वच्छ होत बाहेर येतो बघा तो. हा लक्षात ठेवा. माता मला सांगा, माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे, दह्यातल्या केशासारखं धरलं की अलगद बाहेर आलं पाहिजे आणि दही बी लागलेलं नाही राहिलं पाहिजे. कळलं माझं बोलणं? पण माणसं संसारात असे राहत नाही. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकाव, तुटून येतो का सुटून? सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? तुटून अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या घरी गेल्यावर कळलं, सोडतच नाही महाराज. लक्षात आलं का? मग महाराज आता या दह्यातल्या केशाला असं जसं बाहेर काढलं तसं वाळलेल्या भाकरीतल्या केसाला काढायचं. ऐका बरं, लक्ष द्या. जसं ज्वारीच्या भाकरीत केस गुंतला वाळलेल्या, तसं हे मन संसारात गुंतलं. ऐका, वडा ताण कराल तर तुटून जाईल. तुम्ही ओढा ताण करू नका. हे बघा, ओढा ताण करसाल तर एक तर डिवोर्स तरी होईल, बरोबर आहे? ओढा ताण नका करू. समजून सांगा तिला आपलं याच्यावरच आहे, थांबणं लागते 7 दिवस, बरोबर आहे काय? असं समजून सांगा तिला. हळूहळू ढाळे ढाळे के तुले नि एके वेळे. बायको म्हणे तुम्ही रोजच कीर्तनाला जाता. म्हणलं ते बापाला म्हणा 1 कोटी रुपये आणून दे, कुठंच जात नाही. पुन्हा बोललीच नाही. आज काय झालं नाही उदाहरण. विठाला विठाला
या दह्यात लक्ष देऊन ऐका, या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. शहाणे माणसं भाकरीवर पाणी मारतात आणि भाकर पाणी मारली की नरम बनवतात, आणि नरम भाकर झाली की धरायचा केस आणि काढायचा, तुटत बी नाही कष्ट बी होत नाही. जसं या विषयातल्या मनाला देवाकडे आणायचं ना, जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनावर एकदा 7 दिवस भक्तीचं पाणी मिळालं, अरे पहिल्या वर्षी एकच कीर्तन भक्तीचं पाणी मिळालं, दुसऱ्या वर्षी सप्ताह झाला, तिसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगला झाला, आज 4थ्या वर्षी तर आनंदाचे हळूहळू ढाळेल. एकदम कोणत्याच गोष्टीची आवड लागत नाही, कोणत्याही गोष्टीची. काल परवा माझ्या कीर्तनाला काही माणसं आले, म्हणे महाराज याच्या अगोदर आम्ही कीर्तन ऐकलं नव्हतं, पण तुमचं कीर्तन ऐकल्यापासून आम्ही 100 किलोमीटर सोडत नाही. बरोबर आहे का ना? 100 किलोमीटर एकदम कशी गोडी लागल हो, कशी लागन? गुटखा खाणारा बरं का महाराज, एकदम गोडी कोणतीच लागत नाही. ही मोबाईलची का असं ना, एकदम नाही लागत. लक्ष देऊन ऐका, गुटखा खाणारा एकदम नाही खातो. गुटखा खाणारा त्याचा गुरु म्हणतो 1 खांड खाय ना, त्याचा गुरु ते खाणारा नसणारा, अरे 1 खांड खाऊन पाय, ते म्हणते नाही अरे तू खाऊन तर पाय, मग ते म्हणते झटकून दे जरा, असंच असतं ना, झटकून दे, ते पांढरं झटक पहिलं. बरोबर आहे का ना? आणि मग ते 2 खांड खातं, मग तेच म्हणतं 4 पाव द्या, मग अर्धी, मग अख्खी. बरोबर आहे का? मग एकदम 2 गुटके. दारू पिणारा एकदम क्वार्टर पितो का? गुरु म्हणतोय मरचीन अवघड आहे ते, तुला सवय नाही, पहिल्यांदा झाकणी सोडून घे, तेवढ्यात तर काम होईल तू. बरोबर आहे का? मग हळूहळू डाळे. बरोबर आहे का नाही सांगा? असं कोणती बी गोडी एकदम थोडी लागणार आहे तुम्हाला, मग हळूहळू या मना. मग देवाला सांगायचं, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन. देवालाच विनंती करावं लागेल बरं का. हे मन देवाकडे न्यायचं असेल तर देवालाच विनंती करावं लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. मग संसारामुळं मन देवाकडे येत नाही पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे. आता या रस्त्यानं उभं राहायचं, मंडपात उभं राहायचं कोणाला जमल का? जे ड्रेस कोडवर आहे त्याला परवानगी आहे. त्याच्यासाठी स्वयंसेवक व्हावं लागेल ना. जे स्वयंसेवक आहे ते कार्ड आहे, तो ड्रेस आहे, तो उभा राहू शकतो. मजा खाली त्याचं बाकीचं आहे ना ऐकावं बी. बरोबर आहे ना. मग आता हे बंधन आहेत ना. मग बंधन कुणाला आहेत आज आवडतात सांगा? आज बंधन कुणालाच आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगा. त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे का? त्याचा चिन्हाचा वाद आहे का? आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे